कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये रंगत। तर एक महत्त्वाची बातमी, फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये अवघ्या 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचं राहुल गांधी म्हणाले। काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केलेला आहे। विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या क्षणामध्ये वाढलेले मतदार यावर राहुल गांधींनी कायमच आक्षेप घेतलेला आहे आणि आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर अजित पवार यांनी बोट ठेवलाय। फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढले, काही बूथवर तर 20 ते 25% मतदार वाढल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। तर फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये 5 महिन्यात 8% मतदार वाढले, त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीवर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकी निकालामध्ये वाढलेल्या मतदाराच्या संख्येवरून निवडणूक आयोगाला देखील सातत्यानं प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तर काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले असं राहुल गांधी म्हणाले। निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे असा सवाल देखील आता राहुल गांधी यांनी विचारला। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। त्यामुळे राहुल गांधी यांनी ट्विट करत हा मोठा आरोप केलेला आहे। थेट फडणवीसांच्या मतदारसंघावरच आता राहुल गांधी यांनी बोट ठेवलाय। काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि यावर निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे असा सवाल देखील राहुल गांधी यांनी विचारला। राहुल गांधींनी ट्विट करत हा मोठा आरोप केला। देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर आता राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले आणि एकट्या 5 महिन्यामध्ये तब्बल 8% मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावर आता राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। याला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकारावर मौन बाळगून का आहे असा सवाल देखील राहुल गांधी यांनी विचारला। निवडणूक आयोग गप्प का आहे असा सवाल राहुल गांधी यांनी विचारलेला आहे। बीएलओनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं नोंदवलं असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलंय। काही बूथवर 20 ते 25% वाढ झाली असा दावाही राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाकडे बोट दाखवत आता थेट निवडणूक आयोगाला राहुल गांधी यांनी हा प्रश्न विचारला। फडणवीसांच्या मतदारसंघावर सवाल करत राहुल गांधी यांनी मोठा आरोप केलेला आहे। काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे। तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावरच आता राहुल गांधी यांनी बोट ठेवलेला आहे। फडणवीसांच्या मतदारसंघावर सवाल करत राहुल गांधी यांनी हा मोठा आरोप केला। राहुल गांधी यांनी ट्विट करत हे आरोप केलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये 5 महिन्यात 8% मतदार वाढले असा दावा राहुल गांधी यांनी केला। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत थेट फडणवीसांच्या मतदारसंघावरच आता राहुल गांधी यांनी बोट ठेवलाय। फडणवीसांच्या मतदारसंघावर सवाल करत राहुल गांधी यांनी मोठा आरोप केलेला आहे। बीएलओनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचंही नोंदवलं असा दावाही राहुल गांधी यांनी केला। तर काही बूथवर 20 ते 25% वाढ झाल्याचंही राहुल गांधी म्हणाले।